द डिबेटमध्ये आपले स्वागत आहे, जिथे आपण एकाच विषयावरील विविध वैचारिक दृष्टिकोनांचे सखोल आणि आदरपूर्वक विश्लेषण करतो. आजचा आपला चर्चेचा विषय केवळ एका राज्यापुरता मर्यादित नाही, तर तो विकास आणि निसर्ग यांच्यातील कायम चालणाऱ्या संघर्षाचा एक उत्तम नमुना आहे. आपण आज बोलतोय गोव्यातील एका अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयावर. अगदी बरोबर. आणि हा विषय म्हणजे गोवा नगर आणि ग्राम नियोजन, ज्याला आपण TCP कायदा म्हणतो, त्यातील नवीन कलम 39A. आणि या कलमावरून शिरदोन पाले या गावात निर्माण झालेला अभूतपूर्व संघर्ष. फेब्रुवारी 2024मध्ये सरकारने जुने वादग्रस्त असलेले कलम 16B वगळले आणि त्याच्या जागी हे नवीन कलम 39A लागू केले. आता या कलमांतर्गत चीफ टाउन प्लॅनरला प्रादेशिक आराखडा 2021 म्हणजे जो रिजनल प्लॅन आहे त्यात थेट बदल करून खाजगी जमिनींचं झोन बदलण्याचे व्यापक अधिकार मिळाले आहेत. याच अधिकारांचा वापर करून शिरदोन पाले येथील सर्वे नंबर 421 आणि 422 मधील तब्बल 84,000 चौरस मीटरपेक्षा जास्त असलेल्या बागायत आणि इकोसेन्सिटिव्ह जमिनीचे सेटलमेंट म्हणजे रहिवासी झोनमध्ये रूपांतर केले जात आहे. आणि यालाच तर लोकांचा तीव्र विरोध आहे. या विरोधात स्थानिक नागरिक आणि सेंट आंध्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी TCP कार्यालयात रात्रभर ठिय्या दिला. त्यांना 21 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अक्षरशः बाहेर काढले आणि आता ते उपोषणाला बसले आहेत. बरोबर. आणि आजच्या चर्चेत माझी भूमिका अशी असेल की हे जे कलम आहे, हे कलम म्हणजे मागील प्रशासकीय त्रुटी सुधारण्यासाठी आणि गोव्याच्या आर्थिक व पायाभूत विकासासाठी आवश्यक असलेली एक अत्यंत महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया आहे. राज्याचा कारभार भावनेवर नाही तर कायद्यावर चालतो. आणि या चर्चेत मी तुमच्या या भूमिकेला नक्कीच आव्हान देणार आहे. कारण वरवर पाहता जरीही तुम्हाला कायदेशीर प्रक्रिया वाटत असली तरी प्रत्यक्षात हे कलम म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास करणारे, स्थानिक आदिवासींचे हक्क नाकारणारे आणि गोव्याचा ऐतिहासिक वारसा धोक्यात आणणारे एक प्रकारचे स्पॉट झोनिंग आहे. हे सर्व केवळ कागदोपत्री मर्यादित नाही, तर जमिनीवरचे वास्तव आणि कागदोपत्री सत्य यातील हा एक मोठा संघर्ष आहे, हे मी आज पुराव्यांसह मांडणार आहे. चला तर मग थेट या वादाच्या मुळाकडे जाऊया. आता कसं आहे, लोकशाहीत कायदेमंडळाला राज्याचं धोरण ठरवण्याचा पूर्ण आणि संविधानात्मक अधिकार असतो, हे आपण कोणीच नाकारू शकत नाही. TCB मंत्री विश्वजित राणे यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की 39A हे कलम प्रादेशिक आराखडा 2021 मधील चुका सुधारण्यासाठी आणले आहे. आता आपण शिरदोन पालेच्या या मुख्य मुद्द्यावर येऊ. तुम्ही जर गोव्यातील जमिनींचे मूलभूत रेकॉर्ड पाहिले, ज्याला आपण फॉर्म 1 आणि 14 म्हणतो, ते जर तपासले तर त्यावर स्पष्ट दिसतं की सर्वे नंबर 421 ही 8.70.16 हेक्टर जमीन डेम्पो प्रॉपर्टीज अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची बागायत जमीन आहे. पण तो फक्त एका कागदाचा तुकडा आहे ना. एक मिनिट, मी माझा मुद्दा पूर्ण करतो. या अधिकृत सरकारी नोंदीमध्ये कोणत्याही आदिवासी किंवा ST कुळाची नोंद अजिबात नाहीये. प्रशासकीय प्रक्रिया ही नेहमी कागदपत्रांवर चालते, कोणाच्या तरी दाव्यांवर किंवा भावनांवर नाही. त्यामुळे ही पूर्णपणे खाजगी मालमत्ता आहे आणि कायदेशीर मार्गाने 30 दिवसांची नोटीस देऊन विकासासाठी तिचं रूपांतर केलं जात आहे. अशा वेळी एखाद्या कायदेशीर मालकाला त्याचा संविधानात्मक हक्क बजावण्यापासून आपण कसं काय रोखू शकतो? हे बघा, तुम्ही जो फॉर्म 1 आणि 14चा दाखला दिलात तो तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे. मी ते अमान्य करत नाही. पण इथेच तर कागदोपत्री सत्य विरुद्ध जमिनीवरचा वास्तव हा खरा प्रश्न उभा राहतो. 39A हे कलम समग्र नियोजनाला, जे आपण होलिस्टिक प्लॅनिंग म्हणतो, त्याला बगल देणारे आणि स्पॉट झोनिंगला कायदेशीर मान्यता देणारे एक अत्यंत घातक हत्यार बनले आहे. आपण जरा आकडेवारीवर नजर टाकूया. गेल्या 18 महिन्यात गोव्यात तब्बल 22 लाख चौरस मीटर जमिनीचा झोन बदलण्यात आला आहे. तुम्हाला या आकड्याचं गांभीर्य लक्षात येतंय? आकडेवारी तर बदलत असते विकासाच्या भरजेनुसार. नाही, पण हे प्रमाण गेल्या 37 वर्षांच्या एकूण रूपांतरणाच्या तब्बल 18% आहे. आणि यातील 95% जमिनी या ग्रीन झोन म्हणजेच निसर्गरम्य आणि संवेदनशील क्षेत्रातील आहेत. आता शिरदोन पालेचा मुद्दा घ्या. जरी कागदोपत्री ST समुदायाची नोंद नसली तरी तिथे आदिवासींचा पिढ्यानपिढ्या वावर आहे. त्यांचे या जमिनीशी असलेले नाते हे केवळ महसुली नोंदींच्या पलीकडचे आहे.
शिवाय ज्या जमिनीवर हे सगळं चाललंय तिथे 6व्या-7व्या शतकातील म्हातारीची हुंटी नावाची अतिशय महत्त्वाची ऐतिहासिक गुहा आहे. जर आपण तिथे डोंगराची कटाई केली तर या लॅटराईट पठाराची पाणी साठवण्याची नैसर्गिक क्षमता नष्ट होईल आणि गोव्यात वायनाडसारखी मोठी आपत्ती येऊ शकते. मला समजते तुम्हाला असे का वाटते, पण या संपूर्ण प्रकरणाला मी एका वेगळ्या चौकटीत मांडू इच्छितो. जेव्हा आपण राज्याच्या विकासाचा आणि नियोजनाचा विचार करतो तेव्हा आपल्याला अधिकृत आणि कायदेशीर कागदपत्रांवरच विसंबून राहावे लागते. मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे फॉर्म 1 आणि 14चा डेटा आणि म्युटेशन नंबर 18206 नुसार हे अगदी स्पष्ट आहे की ही जमीन खाजगी आहे. आता विचार करा, विकास कामांसाठी खाजगी गुंतवणुकीची गरज असते, त्याशिवाय राज्याची अर्थव्यवस्था कशी चालणार? कायदेशीर कागदपत्रे ही पारंपरिक किंवा तोंडी इतिहासापेक्षा जास्त ग्राह्य मानावीच लागतात. जर कागदोपत्री कोणाचे कुळ किंवा हक्क नोंदवलेले नसतील तर केवळ पारंपरिक दाव्यांवरून आपण खाजगी मालमत्तेचा कायदेशीर विकास थांबवू शकत नाही. तुमचा हा मुद्दा मी नक्कीच मान्य करते की खाजगी मालमत्तेचा हक्क महत्वाचा आहे. पण इथे एक मेख आहे. तुम्ही सातत्याने फक्त सर्वे नंबर 421 बद्दल बोलत आहात, पण जरा सर्वे नंबर 422 कडेही लक्ष वेधणे गरजेचे आहे. 422 ही जवळपास 3.8689 हेक्टर जमीन आहे आणि जर तुम्ही तिचा फॉर्म 1 आणि 14 पाहिलात तर त्या डेम्पो सोबतच मिनिस्ट्री ऑफ सरफेस ट्रान्सपोर्ट आणि भारत सरकार यांचीही नावे आहेत. पण तो त्या जागेचा फक्त एक छोटा हिस्सा असू शकतो. तरीही म्युटेशन नंबर 34967 नुसार तिथे सरकारी मालकी सुद्धा स्पष्ट दिसते. याचाच अर्थ ही केवळ एका खाजगी मालकाची जमीन नाही, तिथे सार्वजनिक आणि सरकारी हितसंबंध देखील जोडलेले आहेत. दुसरे असे की तुम्ही कागदोपत्री नोंदीचा उल्लेख केलात. केवळ कागदपत्रांवर आदिवासींची नोंद नाही, म्हणून त्यांचा शेकडो वर्षांचा इतिहास आणि त्यांचे निसर्गाशी असलेले नाते आपण एकाच झटक्यात पुसून टाकू शकतो का? हे जे लॅटराईट पठार आहे ते त्या गावाचं वॉटर सिंक आहे. आता वॉटर सिंक म्हणजे काय? तर पावसाळ्यात हे सच्छिद्र खडक एका प्रचंड मोठ्या स्पंजसारखे काम करतात. लाखो लिटर पाणी शोषून घेतात आणि वर्षभर आजूबाजूच्या विहिरींना पुरवतात. ते नष्ट करणे म्हणजे त्या गावाची कॅरिंग कपॅसिटी म्हणजेच नैसर्गिक भार पेलण्याची क्षमता कायमची संपवणे आहे. गोव्याचा जुना इतिहास हा मॅन अँड रान या संकल्पनेवर उभा आहे. मानवी वस्ती आणि निसर्ग यांचे एक अत्यंत नाजूक संतुलन होते, जे या अशा अविचारी रूपांतरामुळे बिघडत आहे. कॅरिंग कॅपॅसिटीचा तुमचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, हे मी मान्य करतो. पण आपण हे विसरता कामा नये की आधुनिक विकास आराखड्यात या सर्व गोष्टींचा वैज्ञानिक विचार केलेला असतो. म्हणजे खाजगी जमिनीवर जेव्हा एखादा मोठा प्रकल्प येतो तेव्हा त्याला थेट मंजुरी मिळत नाही. त्याला वन विभाग, जलसंपदा विभाग आणि गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी यांसारख्या विविध सरकारी यंत्रणांकडून अत्यंत कडक छाननीनंतर नाहरकत प्रमाणपत्रे आणावी लागतात. इकोसेन्सिटिव्ह जमिनींचं संरक्षण करण्याचं तरतूद तर स्वतः कलम 39A मध्येच उपकलम 1 मध्ये स्पष्टपणे दिलेली आहे. त्यात अत्यंत स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की इकोसेन्सिटिव्ह जमिनींचं रूपांतर केलं जाणार नाही. पण प्रत्यक्षात तसं घडत नाहीये ना? आणि तुम्ही प्रक्रियेतील पारदर्शकतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहात असे मला वाटते. कलम 39A मध्ये 30 दिवसांच्या हरकती आणि सूचना मागवण्याची स्पष्ट कायदेशीर तरतूद आहे. शिवाय आलेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी एक उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समिती नेमलेली आहे. या तज्ज्ञ समितीची मंजुरी असल्याशिवाय TCP बोर्ड कोणताही निर्णय घेत नाही. ही पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया आहे. जुन्या प्रादेशिक आराखड्यात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. चुकीच्या पद्धतीने जमिनींचे झोनिंग झाले होते. त्या चुकांमुळे आपण गोव्याचा विकास असाच अनिश्चित काळासाठी थांबवून ठेवू शकत नाही. तुमची ही मांडणी सैद्धांतिकदृष्ट्या अगदी परिपूर्ण वाटते, पण जमिनीवरचं वास्तव याच्या पूर्णपणे उलट आहे. तुम्ही ज्या 30 दिवसांच्या हरकतींच्या प्रक्रियेचा आणि पारदर्शकतेचा अत्यंत अभिमानाने उल्लेख केलात, त्यातील गंभीर त्रुटींचा तुम्ही विचार केला आहे का? जेव्हा हरकती मागवण्यासाठी सरकारी गॅझेटमध्ये नोटिफिकेशन्स काढली जातात तेव्हा त्यात अर्जदाराचे नाव किंवा त्या जमिनीचे नेमके क्षेत्रफळ लपवले जाते. असं काही मुद्दाम केलं जात नाही. तो एक फॉर्मॅट असतो. पण तिथे फक्त गावाचे नाव आणि सर्वे नंबर दिला जातो. आता मला सांगा, सामान्य माणसाला केवळ सर्वे नंबरवरून कसा अंदाज येणार की तिथे नेमका कोणाचा आणि किती मोठा प्रकल्प येतोय? ही माहिती दडवण्याची कृती आहे, पारदर्शकता अजिबात नाही.
गोवा फाउंडेशनने उच्च न्यायालयात जी जनहित याचिका दाखल केली आहे त्यात नेमका हाच मुद्दा उपस्थित केला आहे की ही संपूर्ण प्रक्रिया संविधानाच्या कलम 14 आणि 21चे उघड उल्लंघन करणारी आहे आणि तुम्ही ज्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीचा उल्लेख केलात ती खरोखर किती स्वतंत्र आणि निष्पक्ष आहे. त्या समितीत परेश गायतोंडे यांच्यासारखे सदस्य आहेत जे व्यावसायिक पातळीवर खाजगी विकासकांसाठी जसे की DLF साठी काम करतात. हा थेट हितसंबंधांचा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट नाही का? एका बाजूला तुम्ही बिल्डरांसाठी काम करता आणि दुसऱ्या बाजूला तुम्हीच त्यांच्या प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी देता. म्हणूनच विरोधक याला त्रुटी सुधारणे न म्हणता बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी चाललेले मिशन कमिशन म्हणत आहेत. मला वाटतं आपण थोडं वास्तववादी दृष्टिकोनातून याकडे पाहायला हवं. कुणावरही हितसंबंधांच्या संघर्षाचा आरोप करणं खूप सोपं असतं, पण तज्ज्ञ समितीत काम करण्यासाठी असेच व्यावसायिक तज्ज्ञ लागतात ज्यांना या क्षेत्रातील प्रॅक्टिकल आणि तांत्रिक ज्ञान असतं. जे लोक प्रत्यक्ष फील्डवर काम करतात त्यांनाच यातल्या खाचाखोचा माहीत असतात. आणि गॅजेट नोटिफिकेशनच्या बाबतीत म्हणाल तर त्याची एक ठराविक कायदेशीर पद्धत असते. वर्षानुवर्षे त्याच फॉर्मॅटमध्ये नोटिफिकेशन्स प्रसिद्ध केली जातात. जर कुणाला आक्षेप असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर ते TCP कार्यालयात जाऊन सविस्तर माहिती नक्कीच घेऊ शकतात. मंत्री राणे यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे की हे सर्व निर्णय पूर्णपणे गुणवत्तेवर घेतले जातात. आपण नेहमी लोकभावनेचा आणि राजकीय विरोधाचा मुद्दा पुढे करतो, पण बहुमताचाही विचार केला पाहिजे. बहुमताच्या जोरावर आपण निसर्ग नष्ट करू शकत नाही. TCP मंत्री विश्वजित राणे यांचे स्पष्ट म्हणणे आहे की त्यांच्या पाठीशी 70चे 45,000 लोक आहेत जे सरकारच्या या विकास धोरणांच्या ठामपणे बाजूने आहेत. ते म्हणतात की गरज पडल्यास ते हे जनसमर्थन पणजीत आणून दाखवू शकतात. केवळ काही मोजके लोक जे नेहमीच प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतात ते रस्त्यावर उतरले म्हणून संपूर्ण राज्याचं धोरण चुकीचे ठरत नाही. विधानसभेत लोकशाही मार्गाने पारित झालेल्या कायद्याला रस्त्यावरील आंदोलनाने वेठीस धरणे योग्य आहे का, हाही विचार करायला हवा. तुम्ही जे म्हणताय त्यात एक राजकीय ताकद नक्कीच दिसते. मात्र केवळ बहुमताच्या जोरावर पर्यावरणीय विनाश नाकारता येतो का? 45,000 लोक पाठीशी असले तरी ते लॅटराईट पठार फोडल्याने गावाचे जे कायमस्वरूपी नुकसान होणार आहे ते बहुमत भरून काढू शकेल का? सांगफाळमधील भूटानी इन्फ्राचे ताजे उदाहरण आपल्यासमोर आहे. तिथे तब्बल 35 लाख चौरस मीटर जमिनीचे रूपांतर झाले. तिथे ना पाण्याची योग्य सोय पाहिली गेली ना सांडपाण्याची व्यवस्था. शिरदोणपालेमध्ये नेमके तेच होण्याचा मोठा धोका आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्याकडे आपण पूर्णपणे डोळे झाक करत आहोत तो म्हणजे महातारीची होंटी गुहा. विचार करा, 1400 वर्षांपूर्वी एका अखंड सच्छिद्र खडकात कोरलेली ती वास्तू. पण त्या वास्तूला कुठे धोका निर्माण होतोय? नक्कीच धोका आहे. माजी न्यायमूर्ती फर्डिनो रबेलो यांच्या नेतृत्वाखालील इनफ इज इनफ चळवळीने याला अत्यंत तीव्र विरोध केला आहे. खुद्द माजी न्यायमूर्ती BR गवई आणि अभय ओक यांनी या चळवळीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. 6व्या-7व्या शतकातील ही गुहा एकाच लॅटराईट खडकात कोरलेली अतिशय दुर्मिळ ऐतिहासिक वास्तू आहे. आता तुम्हीच विचार करा, शिरदोण-पाले गावात सध्या केवळ 2 मीटर रुंदीचे लहान रस्ते आहेत आणि पाण्याची आधीच तीव्र टंचाई आहे. अशा ठिकाणी जेव्हा एखादा मेगा प्रोजेक्ट येतो तेव्हा जड वाहनांची सततची वाहतूक आणि डोंगरावरील बांधकामाच्या प्रचंड कंपनांमुळे ही 1400 वर्ष जुनी वास्तू कायमची कोसळू शकते. या एवढ्या मोठ्या धोक्याकडे आपण केवळ तांत्रिक मंजुरीच्या नावाखाली डोळेझाक कशी करू शकतो? पण तुमची ऐतिहासिक वारशाबद्दलची चिंता मी नक्कीच समजू शकतो. तो गोव्याचाच नाही तर देशाचा वारसा आहे. पण मला इथे स्पष्ट करू द्या की या गुहेला थेट धोका असल्याचा कोणताही अधिकृत किंवा वैज्ञानिक अहवाल अद्याप समोर आलेला नाही. पुरातत्व विभाग किंवा इतर कोणत्याही सरकारी यंत्रणेने असा अहवाल दिलेला नाही की सर्वे नंबर 421 मधील विकासामुळे ती गुहा कोसळेल. आपण केवळ भीतीवर किंवा अनुमानांवर आधारित राज्याचं धोरण ठरवू शकत नाही. विकास कामे करताना योग्य अटी आणि शर्ती घालूनच मंजुरी दिली जाते, ज्यामुळे ऐतिहासिक वास्तूंचं संरक्षण होऊ शकतं. किंबहुना मी तर म्हणेन की जर तिथे पायाभूत सुविधांचा विकास झाला तर अशा ऐतिहासिक स्थळांचं अधिक चांगल्या प्रकारे जतन करता येईल. तिथे पोहोचण्यासाठी चांगले रस्ते तयार होतील. पण हे रस्ते कोणासाठी? स्थानिकांसाठी की बिल्डरांसाठी? दोन्हीसाठी. तुम्ही रस्त्यांच्या रुंदीचा आणि पाण्याचा मुद्दा काढलात. हे लक्षात घ्यायला हवे की जेव्हा जमीन बागायत क्षेत्रातून सेटलमेंट झोनमध्ये येते तेव्हा तिथे रस्ते, वीज आणि पाणी पुरवठा करण्यासाठी विकासक स्वतः कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करतात.
यातूनच आजूबाजूच्या गावाचा कायापालट होतो, नवीन पायाभूत सुविधा निर्माण होतात आणि स्थानिकांना रोजगार मिळतो. पण हा कायापलट नेमका कोणासाठी होतोय हाच माझा प्रश्न आहे. हा रोजगार कोणासाठी निर्माण होतोय? दिल्ली किंवा इतर राज्यांतील बड्या बिल्डरांसाठी आणि त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी? गोव्याचा खरा आत्मा हा तिथला निसर्ग, तिथली शांतता आणि तिथली संस्कृती आहे. जेव्हा तुम्ही एखादा डोंगर फोडता तेव्हा तो निसर्ग पुन्हा कोणत्याही पैशाने निर्माण करता येत नाही. आणि 21 फेब्रुवारी रोजी TCP कार्यालयात जे घडले ते आपण विसरू शकत नाही. आमदार विरेश बोरकर आणि त्यांच्यासोबत असलेल्या वयोवृद्ध महिलांना पोलिसांनी ज्या क्रूरपणे फरफटत बाहेर काढले ते दृश्य अतिशय निंदनीय आणि विचलित करणारे होते. एका लोकप्रतिनिधीला जो आपल्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सनदशीर आणि शांततापूर्ण मार्गाने मांडत आहे, त्याला अशी वागणूक देणे म्हणजे कायद्याच्या राज्याला काळीमा फासणे आहे. खुद सभापती गणेश गावकर यांनी आमदारांना विशेष अधिकार भंगाचा ठराव मांडण्याचा सल्ला दिला आहे. ही आता केवळ एका जमिनीची लढाई राहिलेली नाहीये, ही गोव्याच्या लोकशाहीची आणि अस्तित्वाची लढाई बनली आहे. विरोधी पक्षनेते युरी अलेमाव यांनीही या पोलीस कारवाईचा तीव्र निषेध करत अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. हे सर्व स्पष्टपणे दर्शवते की 39A अंमलबजावणीत सरकारकडून किती मोठी बळजबरी केली जात आहे. मला मान्य आहे की 21 फेब्रुवारीच्या पोलीस कारवाईचं दृश्य विचलित करणारे असू शकते आणि लोकप्रतिनिधींना मिळणारी वागणूक हा नेहमीच संवेदनशील विषय असतो. पण आपल्याला प्रशासकीय शिस्तीचाही तितकाच गांभीर्याने विचार करावा लागेल. सरकारी कार्यालयाचं कामकाज पूर्णपणे ठप्प करून तिथे रात्रभर ठिय्या देणे हे कोणत्याही परिस्थितीत योग्य समर्थन असू शकत नाही. मंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे सरकारी कार्यालयाचा एक डेकोरम असतो, तो सर्वांनी पाळलाच पाहिजे. जर आमदारांना आणि स्थानिक नागरिकांना या रूपांतरणाबद्दल कायदेशीर आक्षेप होता तर त्यांनी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करायला हवा होता. त्यांनी न्यायालयात दाद मागायला हवी होती. आज उच्च न्यायालयात कलम 39A ला आव्हान देणारी याचिका आधीच प्रलंबित आहेच ना. मग अशा वेळी रस्त्यावर उतरून किंवा कार्यालयात घुसून प्रशासकीय कामात अडथळा आणण्याची काय गरज होती? आणि कलम 39A ला बळजबरी म्हणणे हे पूर्णपणे चुकीचे ठरेल. जुने कलम 16B जेव्हा रद्द झाले तेव्हा हजारो लोकांचे अर्ज प्रलंबित होते. त्या सर्व अर्जांवर कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया करण्यासाठी सरकारला एक नवीन कायदेशीर चौकट हवीच होती. तीच स्पष्ट कायदेशीर चौकट 39A ने दिली आहे. काय आहे? तुम्ही म्हणालात की त्यांनी न्यायालयात जायला हवे होते, पण लोक न्यायालयात जातात आणि तिथे सरकार काय करते हेही आपण पाहिलं पाहिजे. उच्च न्यायालयाने जेव्हा कलम 17(2) स्थगिती दिली होती तेव्हा सरकारने काय केले? एका रात्रीत तोच मसुदा थोडा बदलून कलम 39A रूपात नवीन कायदा आणला. आणि त्यात सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे हा एक नॉट विथ स्टँडिंग क्लॉज आहे. याचा अर्थ काय? तर या कायद्यात इतरत्र काहीही लिहिलेले असले तरी चीफ टाउन प्लॅनरला हे बदल करण्याचे सर्वोच्च अधिकार मिळतात. हा एक प्रकारचा उघड लीगल बायपास आहे. त्यामुळेच लोकांचा या संपूर्ण सरकारी यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे. जेव्हा कायदेशीर मार्ग जाणीवपूर्वक बंद केले जातात किंवा ते सर्वसामान्यांना न समजण्याइतके गुंतागुंतीचे केले जातात तेव्हा लोकांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरत नाही. आझाद मैदानावर सुरू झालेले उपोषण आणि त्यात आता विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांचा वाढता सहभाग हे स्पष्टपणे दाखवून देतो की 39A विषयी लोकांच्या मनात किती तीव्र संताप खदखदत आहे. तुमचा हा मुद्दा विचार करायला लावणारा नक्कीच आहे. लोकांचा विश्वास संपादन करणे आणि तो टिकवणे हे कोणत्याही सरकारचे आद्य कर्तव्य आहेत, यात शंका नाही. पण आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की गोव्यासारख्या राज्याला जिथे जमिनीची उपलब्धता अत्यंत मर्यादित आहे तिथे विकासाचे संतुलन राखणे हे एक मोठे आणि गुंतागुंतीचे आव्हान आहे. वाढती लोकसंख्या, पर्यटनाचा प्रचंड ताण आणि रोजगाराची वाढती गरज पाहता आपल्याला नवीन रहिवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांची गरज आहेच. जर आपण प्रत्येक जमीन रूपांतरणाला पर्यावरणाचा विनाश म्हणून लेबल लावले तर राज्याची अर्थव्यवस्था कशी चालणार? डेम्पोसारख्या कंपन्या ज्या गोव्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात अनेक दशकांपासून भागीदार आहेत, त्यांच्या कायदेशीर प्रकल्पांना असा सतत विरोध झाल्यास गोव्यात नवीन गुंतवणूक कशी येईल? कलम 39A हे एक धोरणात्मक साधन आहे. त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच केला जात आहे. विकासाची चक्रे फिरती राहण्यासाठी अशा लवचिक कायद्यांची नितांत आवश्यकता आहे. पण तो काळजीपूर्वक वापराचा जो दावा आहे
तो पूर्णपणे फोल ठरत आहे. हेच तर मी आकडेवारीतून मगाशी दाखवून दिले. केवळ 18 महिन्यात 22 लाख चौरस मीटर जमिनीचे रूपांतर ही सावधगिरीची लक्षणे नक्कीच नाहीत, तर ही बेबंदशाहीची लक्षणे आहेत. आणि तुम्ही गुंतवणुकीचा मुद्दा मांडलात. गुंतवणूक नक्की यावी, पण ती गोव्याच्या हिताची असावी, गोव्याच्या विनाशावर उभी राहणारी नसावी. पर्यावरणाचा विनाश हे केवळ विरोध करण्यासाठी लावलेलं लेबल नाही, तर ते एक अतिशय कठू आणि भयावह वास्तव आहे. आपण सर्वजण हवामान बदलाचे परिणाम आता दररोज अनुभवत आहोत. अतिवृष्टी, अचानक येणारे पूर आणि भूस्खलन या घटना गोव्यातही वाढत आहेत. अशा वेळी शिरडोण पालेसारख्या गावांचे नैसर्गिक पाण्याचे स्रोत, ती लॅटराईट पठारे नष्ट करणे म्हणजे भविष्यातील एका मोठ्या पर्यावरणीय संकटाला निमंत्रण देणे आहे. आदिवासींचे जमिनीवरील हक्क, म्हातारीची होंटी गुहेसारखा अद्वितीय ऐतिहासिक वारसा आणि गावाचा नैसर्गिक समतोल हा कोणत्याही खाजगी गुंतवणुकीपेक्षा किंवा कॉर्पोरेट फायद्यापेक्षा जास्त मोलाचा आहे. आजची आपली ही चर्चा खरोखरच अतिशय सखोल आणि अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारी होती. आपण आता या चर्चेच्या निष्कर्षाकडे वळूया. माझ्या मते आजच्या आपल्या या संवादातून हे स्पष्ट होते की राज्याचा कारभार हा केवळ भावनांवर किंवा रस्त्यावरील आंदोलनांवर चालत नाही. तो कागदोपत्री पुरावे, कायदेमंडळाचा घटनात्मक अधिकार आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या धोरणात्मक लवचिकतेवर चालतो. सर्वे 421 सारख्या खाजगी जमिनींचं सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करून रूपांतर करणे ही आजच्या काळाची आणि विकासाची गरज आहे. सेक्शन 39A सारख्या कलमांची आवश्यकता यासाठीच आहे की विकासाच्या प्रक्रियेतील जुने अडथळे दूर करून प्रादेशिक आराखड्यातील चुका सुधारता याव्यात आणि राज्याच्या प्रगतीचा मार्ग मोकळा व्हावा, जेणेकरून गोवा आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील. आणि या चर्चेअंती मी पुन्हा एकदा असेच म्हणेन की हा विकास केवळ कागदावरच्या तांत्रिक मंजुरीच्या आणि महसुली नोंदींच्या पलीकडचा विषय आहे. स्थानिक लोकांचा दबलेला आवाज, पर्यावरणाचा अत्यंत नाजूक समतोल, आदिवासी समुदायांचे त्यांच्या जमिनीशी जोडलेले ऐतिहासिक हक्क आणि म्हातारीची हुंटीय गुहेसारख्या दुर्मिळ वास्तूंचं संरक्षण हे मुद्दे कोणत्याही आर्थिक गणितापेक्षा नक्कीच मोठे आहेत. कायद्याचा मुख्य उद्देश हा निसर्गाचे, वारशाचे आणि सामान्य माणसाचे संरक्षण करण्यासाठी असायला हवा, केवळ स्पॉट झोनिंगच्या माध्यमातून बड्या बिल्डर लॉबीचा मार्ग सुकर करण्यासाठी नाही. विकास हवा, पण तो शाश्वत असायला हवा. नक्कीच. आपण या चर्चेअंती एका गोष्टीवर नक्कीच सहमत होऊ शकतो की हा सगळा वाद केवळ शिरदोण पाले या एका गावापुरता मर्यादित राहिलेला नाही. गोव्याचे मॅन आणि रान म्हणजेच मानवी वस्ती आणि निसर्ग यांच्यातील समतोल या वाढत्या शहरीकरणाच्या काळात कसा राखायचा याच्याशी जोडलेला हा एक अतिशय मूलभूत आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. अगदी बरोबर. आज आपण या विषयाचे कायदेशीर, पर्यावरणीय आणि सामाजिक असे अनेक पदर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कागदोपत्री सत्य आणि जमिनीवरचे वास्तव या दोन्ही बाजू आपण मांडल्या आहेत. श्रोत्यांनी या संदर्भातील कायदेशीर कागदपत्रे जसे की फॉर्म 1 आणि 14 तसेच गोव्याचा हा समृद्ध इतिहास आणि भौगोलिक रचना स्वतः तपासून पाहावी. दोन्ही बाजू समजून घेऊन या जटिल प्रश्नावर आपले स्वतःचे मत बनवावे. आज आमच्यासोबत या सखोल चर्चेत जोडले गेल्याबद्दल धन्यवाद.